सासूबाई, आज काकाच्या पोराचं लग्न आहे ना, आपल्याला काही सांगितलं पण नाही, फोन पण नाही आला, काही निरोप पण नाही आला, मग कसं काय जायचं लग्नाला? हा ते तर आहे, विसरले असते बहुतेक फोन कराय. जाऊ दे. हॅलो. हॅलो, नमस्कार ताई. हा नमस्कार वहिनी, बोला ना. मग काय चाललंय तुमचं? बरं आहे ना? बरं आहे. तुमचं काय चाललंय? काय नाही, अहो तेच लग्नाची गडबड चालली. म्हणलं आज करेन फोन, उद्या करेन फोन, विसरूनच गेले ना, आजच लक्षात आलं. म्हणलं संध्याकाळच्याला मग लग्नाला या सगळ्यांनी. हा, व्हॉट्सअपवरती पत्रिका पाठवलेली आहे, मग या सगळ्यांनी लग्नाला. हा चालन चालन, येतो मग संध्याकाळी सगळी लग्नाला. ठेवू का मग? हा हा. बर. घ्या सासूबाई, आला त्यांचाच निरोप. चला मग मी लागते तयारीला. पहिली सुरुवात पोशाखापासून करते. थांबसून बाई, ह्या लग्नाला आपल्या घरातलं कुणीच जाणार नाही. का? आता त्यांचा फोन पण आलाय आणि का नाही जायचं लग्नाला? कसं आहे सुनबाई, त्यांना जर आपण जवळचं वाटत असतो ना, तर हा फोन तिने 7-8 दिवस आधीच केला असता. आता लाज का जवळच आपलं सांगायचं म्हणून सांगितले, नाही तर मग तिला नंतर मग भविष्यात माझ्या पुढे आल्या मग तिला नजरेला नजर मिळवायची हिंमत राहील का? म्हणून तिने आता फक्त फोन केलाय. कसं असतं, आता तू म्हणती लग्नाला जायचं, लग्नाला गेलो ना, तिथं आपल्याला जो मान सन्मान अपेक्षित आहे ना, ते तर मिळणारच नाही. त्याची तर आशाच सोडून दे. हे बघ, लक्षात ठेव, आपला स्वाभिमान जिथं दुखवण ना, तिथं आपण जायचं नाही. जिथं आपली किंमत नाही तिथं कायला पाऊल ठेवायचं मग आपण? हा, तुम्ही बोलताय ना ते एकदम बरोबर आहे. जिथं आपला स्वाभिमान दुखवण ना, अशा ठिकाणी आपण जायचंच नसतं. जाऊ द्या, चला मी चहा ठेवते.